नमस्कार मित्रांनो. हर्षदला जेवताना खूप चरचर करत असते, कारण तिने करामतच तशी केलेली असते. पण हे बघून प्रणालीला खूप वाईट वाटत असते आणि त्याला झालेला त्रास दूर करायचा असे ती मनोमन ठरवते. तिथून पुढे बघूया तर आपले हर्षद साहेब हॉलमध्ये बसून टीव्हीच्या नादी लागलेले असतात. जेवणाच्या टेबलावर माधवी आणि रमेश अजूनही बोलत बोलत जेवत असतात. उद्या काय काय करायचं, सगळी तयारी व्यवस्थित नीट व्हायला हवी, काहीही कमी पडता कामा नये, सगळ्यांसाठीचे गिफ्ट्स वगैरे, स्वयंपाकाचा बेत, अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा ते करत असतात. तर आपल्या प्रणाली मॅडमचं जेवण उरकलेले असते, म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते. कारण ती अजूनही साडीवरच असती व ते चेंज करण्यासाठी ती रूममध्ये गेलेली असते. आणि जेव्हा ती तिचं वॉर्डरोब उघडते तेव्हा तिची त्या नाईटीवर नजर पडते, जी तिने हर्षद पहिल्यांदा इथे घरी भेटायला आलेला असतो तेव्हा घातलेली असते. ब्लॅक कलरची एकदम शॉर्ट, म्हणजे फक्त मांड्यापर्यंतची नाईटी असते. आणि आज प्रणाली तीच नाईटी मुद्दाम घालते, कारण एकतर हर्षदचीही जुनी आठवण ताजा होईल व हर्षद जरा गोडधोडही करता येईल. मॅडम ते केस वगैरे मोकळे सोडून मस्तपैकी आवडीचा परफ्यूम लावून खाली येते. रमेश आणि माधवी दोघेही अजून डायनिंग टेबलवर गप्पा मारत असतात. आणि प्रणाली, मॉम मी आणि हर्षद जरा वॉकला जाऊन येतो. माधवी म्हणते, आता राहू दे ना, हर्षद कर एक दिवस. प्रणाली म्हणते, मॉम अगं तेवढेच पाय मोकळे होईल म्हणते, लगेच येते जाऊन आणि इथे जवळच जाऊन येतो, डोंट वरी. आणि माधवी होकारार्थी मान हलवते. तर प्रणाली हर्षदकडे हॉलमध्ये येते. प्रणाली म्हणते, हर्षद चल जरा वॉकला जाऊन येऊ. हर्षद तिला खरं तर बघतच राहतो आणि त्यालाही तीच भेट आठवते जी मगाशी प्रणालीला आठवलेली असते. कसे घालून आलंय बघा मुद्दाम, एवढंसं कसलं याक तर दिसतंय. आता हिला सोडत असतोय मी, आणि हे सगळं फक्त माझ्यासाठी आहे हे पण मला माहिती आहे, पण मी पक्का ना बनेल आहे म्हणलं. बघतोच हिची गंमत. परत भानावर येऊन, हर्षद खुळे आहेस का तू? एवढ्या उशिरा बाहेर का? गाठोडं पुरलंय का? तू पण देवा करत बस आणि मला पण बसू दे. तसं पण तुझ्या त्या खरेदीमुळे वैताग आलाय मला, बसू दे आपलं निवांत जरा. प्रणाली हट्टीपणा करत, हर्षद तुला विचारत नाही आहे मी, इट्स ऑर्डर फॉर यू, ओके नाव कम ऑन, चल. आणि तू इथे थकला वगैरे नाही आहे. तुझ्या शेतातल्या कष्टासारखं तर तू आज काहीच केलेलं नाही आहेस. मला तुझा फिटनेस खूप चांगला माहिती आहे. मला उचलून संपूर्ण शॉपिंग करायला जरी लावली असती तरी तू न दमता केलं असतंस. चल उगा नाटकं करू नकोस. हर्षद म्हणतो, होय आली मोठी माझा फिटनेस ठरवणारी. प्रणाली म्हणते, हर्षद उठतोस की नाही? हर्षद म्हणतो, ए जग मी नसतो येत, ए जाग मी नसतो येत, उगा पिडू नको हा नाहीतर. प्रणाली म्हणते, नाहीतर काय करशील रे? काय करशील? हर्षद बिचारा होऊन, नाहीतर काय नाही, तुझ्या मागं येतो असेच म्हणणार होतो. प्रणाली म्हणते, दॅट्स बेटर नाव कम ऑन. हर्षद हळू आवाजात, काय ताप आहे डोक्याला, आता कुठे दौरा काढला काय माहिती, चला आपलं गपचूप मागं. आणि दोघेही बाहेर निघतात. थोडंसं गार्डन क्रॉस करावं लागतं आणि थोडं चांगलं चालत गेलं की मग गेट असते. पण प्रणाली हर्षदचा हात धरून त्याला गेटकडे न नेता तिथे असलेल्या आळोशाला घेऊन जाते. बंगल्याच्या डाव्या बाजूला आवारात, जिथं पुसटसा उजेड असतो. लांबून तर कळून पण येत नाही की तिथे कोणी आहे म्हणून. ते बघून हर्षद, अगं इकडं कुठे घेऊन आली? गेट तर तिकडं राहिलं की, इथं अंतरात चालणार आहेस वय? प्रणाली म्हणते, एवढा भोळा पण नाहीस रे तू की तुला हे कळून नये की मी तुला इथे का घेऊन आले. हर्षद म्हणतो, नाही ते आलंय माझ्या ध्यानात, पण तुम्हाला शिक्षा सुनावली आहे सध्या, तेव्हा जरा धीर धरला तर बरं होईल. प्रणाली म्हणते, हर्षद तू चिडलास माझ्यावर? खरंच खूप त्रास झाला ना तुला जेवताना? मला वाटलं की तू सहज सहन करशील म्हणून. सॉरी बाबा, यापुढे मी नाही चावणार तुला. मी हा असा उतावळी व्हॉट डू यू से? मगाशी तर मनातल्या मनात बोलले हा शब्द, पण आता येईना की लक्षात. उतावळीव नाही करणार. हर्षद म्हणतो, उतावळीपणा. प्रणाली म्हणते, एक्झॅक्टली, तो यापुढे नाही करणार. हर्षद मुद्दाम म्हणतो, मग काय करणार? प्रणाली म्हणते, मी ना तुझ्यासारखं एकदम स्मूथली करेन, ओके. हर्षद परत मुद्दाम म्हणतो, ए बाई, ज्यावेळी करायचं असेल त्यावेळी बघता येईल, पण आत्ता मला जाऊ दे.
प्रणाली म्हणते, हर्षद उगा नाटकं करू नकोस हां, मला माहिती आहे तू नाटक करतोयस, चल ना इकडे ये. पण आपले हर्षद साहेब पक्के बनेला असतात. खोड्या करण्यात, रुसण्याचा आव आणण्यात तेही प्रणालीच्या बरोबरीला असतात. तो निघतच असतो हे बघून प्रणाली त्याच्या दंडाला धरून जोरात ओढते आणि त्याला तिथल्या भिंतीला टेकून उभा करते. तिच्या दोन्ही हातात कैद करते. तो तिला ढकलू नये म्हणून मुद्दाम आपल्या शरीराचा संपूर्ण भार त्याच्या अंगावर टाकते आणि तो पूर्णपणे लॉक होऊन जातो आणि त्याचे ओठ त्याच्याच पद्धतीने गोड करू लागते. तेही अगदी स्लोली, स्मूथली, सॉफ्टली. तसंही साहेबांना मगाशी खूप खूप तिखट लागलेलं असतं ना, आणि आपल्या साहेबांना फक्त आणि फक्त एकमेव हीच गोड मिठाई आवडत असते. तेव्हा कुछ मीठा तो बनता है. तिच्या त्या मादकतेने भरलेल्या अलगद हळूवारपणामुळे त्याच्या अंगात स्फूर्तीच्या लहरी जाग्या होतात. त्यांना मनात रोमांच भरून येतं आणि तोही मूडमध्ये येतो. व हे जेव्हा प्रणालीला जाणवतं तेव्हा ती तिची पकड सैल करते आणि झटक्यात हर्षद तिलाच वळवून भिंतीला टेकून उभा करतो आणि तिच्या ओठांवर ताबा मिळवतो व हळूहळू त्याचे हात तिच्या जॅकेटकडे वळू लागतात. हर्षद तिच्या जॅकेटची बंद मोकळे करून तिच्या केसांच्या ढगातून तिच्या दुधाळ अशा गळ्याला मोकळं करतो आणि तिच्या गळा, खांद्यावर ओठांचा स्पर्श करू लागतो. तिचं जॅकेट पूर्णपणे काढून टाकणार इतक्यात प्रणाली त्याला धक्का देऊन निसटते आणि परत थोडीशी दूर जाऊन थांबते आणि मागे वळून, सो मी हर्षद ह्या प्रणालीपासून तुम्हाला कधी सुटका नाही आहे, येते तुमच्या लक्षात? तुम्ही माझ्यापासून दूर नाही राहू शकत आणि ते मी होप पण देणार नाही आहे. काय म्हणाला होतात? तुम्ही मला शिक्षा देणार? फक्त माझा हक्क असलेल्या तुमच्या ओठांपासून तुम्ही मलाच लांब ठेवून त्यावर स्वतःचा हक्क गाजवणार? कसे शक्य आहे? नो माय शोना, तुझे ते ओठ फक्त माझे आहेत, कळलं का? त्यामुळे ना हे खोटं रुसण्याचं नाटक, शिक्षा देण्याचं नाटक माझ्यासोबत यापुढे करत जाऊ नकोस, ओके? बस थोड्या वेळ झुरत मला लांब ठेवतो स्वतःपासून, काय? असेच पाहिजे तुला. एवढे ढेगभर बडबड करून ती घरात जाते आणि तिचं हे बोलणं ऐकून हर्षद हृदयाची धडधडणारी स्पंदने, श्वासांची फुललेली गती, शरीरातला दाटलेला रोमांच, डोळ्यात दाटलेली प्रेमाची नशा, चेहऱ्यावरची मादकता, आसुसलेल्या ओठांवर खट्ट्याळ अशी स्माईल घेऊन उभा राहतो. मनातल्या मनात, बघितला का किती आगाव आहे? जर मी शेर आहे तर ही सव्वा शेर गाठ पडली आहे मला. माझी वाघीण ओठांजवळ येऊ दिलं नाही म्हणून माझ्यातच आग लावून मोकळी झाली. उतावळी कुठली? फक्त हिचे ओठ आहेत म्हण. खरं पण आहेच म्हणा, पण हे तिच्याच तोंडून ऐकायला किती भारी वाटतंय. असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे ओठ सार्थक झाले. तर प्रणाली आत येऊन मॉम डॅडशी गप्पा मारण्यात गुंग होते. तिच्या मागोमाग हर्षद ही आत सोफ्यावर येऊन बसतो. माधवी प्रणालीला उद्या स्वयंपाक उरकून आपल्याला शॉपिंगला जाऊन लंचच्या आत घरी यायचं आहे, तेव्हा उद्या लवकरच आवर म्हणून सांगत असते. तर रमेश हर्षदला, या दोघी तर शॉपिंगला जाणार आहेत, तेव्हा तू माझ्यासोबत सकाळीच ऑफिसला चल, लंचपर्यंत आपणही घरी येऊ, तसंही तुलाही ऑफिस बघणं होईल असे ठरवलं जातं. पण प्रणाली आणि हर्षद दोघेही एकमेकांकडे बघत असतात, कारण दोघांनाही दोघांच्यासोबत जायचं नसतं. इतकाही दुरावा आता आपल्यात नको असे वाटत असते दोघांना, पण नकारही देऊ शकत नसतात, म्हणून दोघेही नाईलाजाने तयार होतात. तर इतक्या दिवसांनी लेक घरी आले आहे म्हणल्यावर आईची बडबड काय लवकर संपते असते काय? ते बघून रमेश हर्षदला, जा जाऊन तू झोप जा, मीही जाऊन झोपतो, गुड नाईट म्हणून तो त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातो. त्याला गेलेलं बघून हर्षद तोंड बारीक करून एक नजर प्रणालीकडे टाकतो, तर प्रणाली ही डोळ्यांनीच नाईलाज आहे, काय करू अशा प्रकारे बघते. मग तोही खाली मान घालून तिच्या रूममध्ये निघून जातो. आता मात्र प्रणालीचं लक्ष माधवीच्या बोलण्याकडे अजिबात नसतं व फक्त बरोबरचं ऐकू लागते. आणि काही वेळाने माधवीला हे जाणवतं आणि जाऊन झोप जा म्हणून सांगते. हे ऐकताच प्रणाली सुटकेचा निश्वास टाकत उठते आणि वर जायला लागते. वर जात असताना तिच्या मोबाईलवर काहीतरी करत जात असते, पण तिच्या मनासारखं होत नाही म्हणून चिडलेली असते. प्रणाली रूममध्ये जाते तर आपले हर्षद साहेब माहिती आहे का काय करत असतात? आपल्या साहेबांनाही फेसबुकचं वेड असते, नाही मोबाईलवरच्या गेमचं, नाही वेब सिरीजचं. त्यांना वेड असते ते प्रणालीचं. तर आपले साहेब मोबाईलवर प्रणालीचे दिवाळीत काढलेले फोटोज बघत असतात. हय, किती हा वेडेपणा, किती हे प्रेम, किती हा प्रामाणिकपणा. करावे तितकं कौतुक कमीच आहे या हर्षदचं. पण प्रणालीला चिडलेले बघून हर्षद, काय झालं को तोंड का उतरले म्हणतोय मी? ए माझं फुल बघ की इकडं माझ्याकडं.
प्रणाली हातातला मोबाईल रागाने बेडवर आदळते आणि हिसकाने धसमुस करत बसते. तिला तसं करताना बघून हर्षदच्या मारी तुझ्या आता तर खाली नीट होती. कसे खवळलंय मला अचानक. काय झालं म्हणायचं. बरं बाई तुझी चोट आहेत. हे जसं फोडायचं आहे तसं फोड. मी काय पण नाही म्हणणार बास का. प्रणाली परत तो मोबाईल हातात घेते आणि बघते. पुन्हा चिडून फोन आदळून देते. हर्षदला काहीच समजत नसतं की हिचं नेमकं काय चाललंय. तरीही तो ए बाई काय झालं उगाच वैतागायला. बरं ये अशी जवळ ये बघू. हर्षद परत मुद्दाम चावायचं आहे का मला अजून. घे बाई तुझ्या मनासारखं तर होऊन जाऊ दे. प्रणाली चिडत हर्षद जस्ट स्टॉप इट. तुझे ओठ चावण्यासाठी ना मला तुझ्या परमिशनची गरज आहे नाही आहे. ओके जे माझं आहे ते माझंच आहे. त्यावर तुझाही हक्क नाही आहे समजलं. सो जस्ट शटअप. हर्षद तिचा मूड ठीक नव्हता म्हणून मुद्दाम प्रणाली तुला आठवतं जेव्हा आम्ही पहिल्यांदा ह्या खोलीत आलतो तेव्हा इथंच बसून पहिल्यांदा तोंड गोड केलतं आपण. प्रणाली उगा ऐकायचं म्हणून ऐकत हो लक्षात न राहायला काय झालं. हर्षद परत आणि दुसऱ्यांदा तर मी लई अधीर झालतो बघ. त्या आदल्या दिवशी ती पिक्चरची अर्धी बघितलेली होती बघ म्हणून खोलीत आल्या आल्या नाही का ह्याच दारामागं घेऊन तुला तुटूनच पडलो तुझ्यावर. प्रणाली फक्त तुझा स्पर्श वेगळा जाणवत होता. हर्षद असत तशा बऱ्याच आठवणी आहेत ह्या खोलीमध्ये आपल्या नाही. प्रणालीचं आत्ता मात्र अजिबात लक्ष नसतं. ती परत मोबाईलवर हातात घेते आणि पुन्हा फोन काही लागतच नाही व आता ती थोडी मऊ होते. तिला तसं सैरबैर पाहून हर्षद तिला जवळ ओढतो आणि बघतो तर प्रणालीचे डोळे हलकेशी ओलवलेले असतात. ते बघून हर्षद अगं रडाया काय झालं. प्रणाली त्याला छातीशी बिलगते. हर्षद तसाच तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन प्रणाली काय झालं सांगणार आहे काय. माझ्यावर चिडली का तू. प्रणाली डोळ्यातून पाणी काढत हर्षद मला आपल्या घरच्यांची आठवण येते खूप. हे ऐकून हर्षद सुटकेचा निश्वास टाकत हात त्याच्या. एवढंच किती घाबरलं मी. म्हणलं अजून काय झालं. फोन लावायचा सरळ एवढं कुठलं कशाला पण रडते. हर्षद कधीपासून ट्राय करते पण फोनच लागत नाही आहे. अरे बापरे ए माझ्या मोबाईलवरून लावू असे म्हणून तिला आपल्या एका हाताच्या मिठीत घेऊन दुसऱ्या हाताने फोन लावतो. हर्षद पण मला व्हिडिओ कॉलवर बोलायचं आहे. बरं ग बाई आधी फोन तर लागू दे. एक दोनदा लागत नाही नंतर लागतो. संगीता उचलते. मग हर्षद तिला आम्ही व्हिडिओ कॉल करणार आहे तर उचल असे सांगून तिला परत व्हिडिओ कॉल करतो आणि तिकडून कॉल उचलला जातो. हे बघून प्रणाली चटकन फोन ओढून घेते आणि एकदम खुश होऊन जणू काही कितीतरी वर्षापासून त्यांना बोललीच नाही अशा प्रकारे बोलू लागते. आधी संगीताशी बोलते तर तिथे संजू मंजू असतात तर त्यांच्याशीही बोलू लागते. काय ग माझ्या चिमण्यांनो तुम्हाला छोट्या आईची आठवण कशी झाली नाही. तर त्याही तिकडून थोडंसं मुसमुसत तू का आम्हाला सोडून गेली. आम्ही पण तुझ्यासंग आलो असतो की. तुझी गोष्ट ऐकायची आहे. आता कसे झोपायचं आम्ही. जा कट्टी तुझ्याशी. प्रणाली त्यांना म्हणवत असते तर प्रणाली हर्षदच्या कवेत असते म्हणून हर्षद तिच्या पोटाला छातीला डिवस्तर तिच्या केसात तोंडकोंब तिच्या पाठीला ओठ टेकव अशी हरकती करत असतो. प्रणाली त्याच्या ह्या चाळ्याला वैतागून सर्व फोन करते आणि एकदम चिडत हर्षद हे काय करतोय तू. डोकं तरी ठिकाणावर आहे ना तुझं. तिथे ताई पण आहेत आणि हा व्हिडिओ कॉल चालू आहे. जराही लाजत म्हणून नाही बेशरम कुठचा. तेवढ्यात तिकडून संगीताचा व्हिडिओ कॉल येतो. ते बघून प्रणाली परत आता जर मला पुन्हा डिस्टर्ब केलंस तर फटके खाशील. तुझं थोबाड तिकडं करून झोप जरा गपचूप. हे ऐकून हर्षद वैतागून माझ्यापेक्षा ते जवळचे झाले हिच्या असे म्हणून तिच्याकडे पाठ करून आडवा होतो. प्रणाली कॉल उचलते व परत बोलू लागते. त्या दोघी रुसल्यात म्हणून मॅडम फोनवरूनच त्यांना गोष्ट सांगू लागतात कारण त्याशिवाय ते झोपणारच नसतात. मग मोठी लट्ट गोष्ट सांगून होते. संगीताशी बोलून होते. किसनशी गप्पा होतात. नंतर पार्वतीशी बोलते. तिला ओरडते की माझी तुम्हाला आठवण कशी नाही आली. त्यावर तीही तुझ्या पैंजणाचा आवाज घरभर ऐकू येतोय पण माझी प्रणालीच नाही आहे की असे म्हणून प्रणालीला इमोशनल करते. हे ऐकून प्रणालीच्या डोळ्यात पाणी तरळते. तिच्यासोबत ही गप्पा खूप रंगतात. उद्या लवकर या व्यवस्थित या असे बजावून सांगितलं जातं. जवळपास तासभर तरी कसा निघून जातो कळत पण नसतं. जणू काही ती खूप दिवसातून तिच्या माहेरच्या माणसांशीच बोलते असे सगळ्यांशी बोलते आणि मग कुठे फोन बंद होतो. फक्त एकच दिवस झाला तर प्रणालीला अजिबात चैन पडत नाही. इतके व्याकुळ होऊन जाते ती सर्वांसोबत बोलायला आणि एक काळ असा होता की ते समोर असूनही ती सरळ सरळ इग्नोर करत होती सगळ्यांना आणि आता मात्र
त्यांच्याशिवाय तिच्या जीवाला चैन वळत नाही. हा बदल ही वेळ आणण्याची ताकद तर फक्त आणि फक्त खऱ्या प्रेमातच असते आणि ते प्रेम, खरं प्रेम, त्याची जाणीव प्रणालीला परिस्थितीने करून दिलेली असते. आणि म्हणून हा आमूलाग असा बदल प्रणालीत घडून आलेला दिसतो. आपल्याला मनसोक्तपणे फोनवर बोलून झाल्यावर जवळपास 1.25 तासाने आपल्या मॅडमला साहेबांची आठवण येते. तर आपले साहेब बनेल ऊतवर शॉर्ट्स घालून, पालते उशीत तोंड घुसून पुन्हा दुसरी उशी डोक्यावर ठेवून पडलेले असतात. आणि तेव्हा कुठे प्रणालीला आठवतं की आपण त्याला खूप ओरडलो होतो म्हणून. मग ती अतिशय लाडाने, मादकतेने परिपूर्ण अशा आवाजात, हर्षद शोना झोपलास तू? अरे बघ ना इकडे, हे बघ, मला माहिती आहे की तू जागा आहेस, प्लीज ना. हर्षद 1 पण नाही 2 पण नाही. प्रणाली परत, ए शोना, कम ना, लेट्स स्टार्ट. शिकदुम ये. हर्षद तरीही कोणतीच हरकत नाही. मग प्रणाली त्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करते. तरीही हर्षद अजून जरा उशीत तोंड खुपसून झोपतो. हर्षद काही ऐकत नाही म्हणून प्रणाली मुद्दाम त्याच्या मोबाईलवर गाणं लावते, व्हेरी रोमॅन्टिक. त्या गाण्यातसुद्धा हर्षद आहे बरं का. आणि गाणं स्टार्ट करून आपलं जॅकेट काढून फेकते आणि अलगद त्याच्या पाठीवर येऊन त्याला घट्ट बिलगून पडते. जणू काही बेडवरच ती पालथी झोपली आहे अशा प्रकारे त्याच्या पालत्या अंगावर पडून डोळे बंद करून त्याला घट्ट कवेत घेऊन मोकळे होते. ॲक्च्युली हे गाणं आहे ते मी आधी यूज केलं आहे, त्याच्या पुढचं आता आहे. रात बंजर सी है, काले खंजर सी है, तेरे सीने की लो मेरे अंदर में है, तू हवा दे इसे तो मेरा तन जले, जला दे रे संग जला दे रे, मोह अंग लगा दे रे, मैं तो तेरी जोगिनिया तू जोग लगा दे रे. हर्षदला वेड्यात कसे काढायचं हे फक्त प्रणालीकडून शिकावं. खूप चांगलं जमतं तिला ते. आता इतकं रोमॅन्टिक गाणं, त्यांचं म्युझिक तर त्याहून धुंद करणारं, आणि पाठीवर आपली बायको जी घट्ट अशी बिलगून आहे, असे असल्यावर कुठल्या नवऱ्याच्या जीवाला चैन पडणार आहे. मग हर्षद तरी न भूलता कसा राहणार होता तो तर आधीपासूनच तिच्यासाठी अधीर झालेला होता. मग काय, साहेब कशी करवट बदलतात की क्षणार्धात प्रणाली नीचे तो हर्षद साहेब ऊपर. प्रणाली ही काही क्षण कळत नाही की आपण खाली कसे आलोत. मग तसाच तिच्या अंगावर पडून हर्षद म्हणतो, काय ग गपचूप झोपू वाटत नाही तुला? झोपलेल्या माणसाला डिवचून मोकळं केलंस. प्रणाली हसत, झोपतो आणि तू, आणि तेही माझ्याशिवाय, आणि मी बरी झोपू देईन तुला. बरं ते जाऊ दे, सॉरी, खरंच सॉरी, माझ्या शोनाला मी मगाशी खूप ओरडले ना. हर्षद वाकड्या तोंडाने, सगळं झाल्यावर बरं तुझा शोना आठवतो का तुला? प्रणाली विनवत, सॉरी ना, आता चल ना, शिकदुम करूया. हर्षद मुद्दाम, आणि मी नाही म्हणल्यावर त्याच्या वरचढ प्रणाली बोलवू का परत तुझ्या अजापंजनाखाली? हर्षद हसत, ए बाई माझी, माझ्या पितरांना वर सुखी राहू दे आणि आपण खाली सुखी राहू. प्रणाली हसत म्हणते, अब आया ना ऊंट पहाड के नीचे. हर्षद म्हणतो, मी उंट काय, थांब तुला दाखवतो मी कोण आहे ते. तर मित्रांनो, याचा पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.